सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सभापतीमध्ये घर चालवण्यासाठी मिळणारा पगार कमी पडतोय आणि रोजच्या किराण्यासाठी कर्ज काढावं लागतंय अशी अवस्था या शासनाची या ठिकाणी। कारण की आकडे काय सांगतात, 2023-24 मध्ये तूट 13,000 कोटी रुपये होती, 25-26 मध्ये ही तूट सभापती महोदय 45,000 कोटीवर पोहोचलेली। 23-24 ची तूट 13,000 कोटीवरनं 45,000 कोटीवर या ठिकाणी पोहोचलेलं आहे। 23-24 च्या अर्थसंकल्पात महसुली तूट 0.01% म्हणजे 400 कोटी कमी करू असं सभागृहाला सांगितलं होतं, परंतु आता ही तूट जीएसडीपीच्या 1% सभापती महोदय या ठिकाणी पोहोचलेले। फिस्कल डेफिसिटच्या बाबतीत देखील हीच अवस्था या ठिकाणी। रेव्हेन्यू एक्सपेंडिचर प्रचंड प्रमाणात या ठिकाणी वाढलेला आहे। दुसरीकडे विकासाचा भांडवली खर्च कमी केला जातो। काल मी सन्माननीय त्यावेळेचे विरोधी पक्षनेते आणि आत्ताचे मुख्यमंत्र्यांचे भाषण या ठिकाणी ऐकत होतो। विरोधी पक्षनेते असतात त्यांनी भाषणामध्ये काय सांगितलं, कॅपिटल एक्सपेंडिचर हा महत्वाचा आहे। कर्ज काढायला लागलं तरी सरकारनं कर्ज काढलं पाहिजे, परंतु कॅपिटल एक्सपेंडिचर हा कुठल्याही सत्तेत असणाऱ्या सरकारला करणं गरजेचं। काय परिस्थिती आहे आता कॅपिटल एक्सपेंडिचरची? मागच्या वर्षी 24-25 1,09,000 कोटी रुपये होते, या वर्षी 93,000 कोटी झालेले आहे, म्हणजे 16,000 कोटी। हे करत असताना 70,000 कोटी रुपयाची बिलं ही अजून देखील सरकारची या ठिकाणी दिली गेलेली नाहीत, हे देखील या ठिकाणी महत्वाचं। सभापती महोदय, त्याचबरोबर 23-24 मध्ये व्याजासाठी 45,000 कोटी रुपये द्यावे लागत होते, आज तो आकडा 64,000 कोटी रुपये या ठिकाणी पोहोचलेला आहे। कर्ज काढण्याबद्दल दुमत नाही, परंतु कर्ज आम्ही वापरतो कशासाठी, त्यातून या ठिकाणी रोजगार किती निर्माण होणार आहे, कॅपिटल एक्सपेंडिचर या ठिकाणी किती होणार आहे, हे महत्वाचं या ठिकाणी असणार आहे। आणि म्हणून हे शिस्त बिघडण्याचं या ठिकाणी जे काही मुद्दे आहेत ते आपल्याला निश्चितपणे दिसून येतील। सभापती महोदय, दुसरा आर्थिक पाहणीतील तक्ता 5.2 हा मी मुद्दामून या ठिकाणी सांगू इच्छितो। मागच्या वर्षी केंद्राकडून 57,692 कोटी रुपयाचं अनुदान अपेक्षित होतं, या वर्षी ते त्या ठिकाणी कमी आलेलं आहे अशी माझी माहिती या ठिकाणी आहे। केंद्राकडून मिळणाऱ्या हक्काच्या निधीत देखील घट होते। हे सरकारचं महाराष्ट्राचा हक्क केंद्रासमोर मांडण्यामध्ये या ठिकाणी आपण कमी पडत आहोत का, हाही प्रश्न या ठिकाणी महत्वाचा आहे। त्याचबरोबर कर्जाचा डोंगर ज्याचा उल्लेख आपण केलेला आहे की 9,32,000 कोटीवर या ठिकाणी कर्ज पोहोचलेलं आहे, मागच्या वर्षी 8,39,000 कोटीवर आहे। त्याला उत्तर सरकारचं निश्चितपणे असणार आहे की आपली कर्ज काढण्याची क्षमता आहे ती 18-19% आहे, 25% आपण काढू शकतो, मला मान्य आहे। परंतु मी जो मुद्दा मगाशी मांडला की तो खर्च आम्ही कशावर करतो हा महत्वाचा विषय आहे। तो खर्च कशावर करतो याच्यावर आमचं भविष्यकाळ या ठिकाणी महत्वाचा असणार आहे। आता तो आज पुढच्या वर्षी सभापतीमध्ये तो 11 लाख कोटीवर या ठिकाणी कर्ज पोहोचणार आहे। प्रवीणजी, सूर्य मावळला आणि सूर्य अस्त झाला की 250 कोटी रुपये दिवसाला आपण या ठिकाणी कर्ज काढतो। सूर्य मावळला आता उगवला की मावळेपर्यंत 250 कोटीचं कर्ज या राज्यावर या ठिकाणी वाढणार आहे। ही राज्याची अवस्था या ठिकाणी होणार आहे। आणि या राज्यामध्ये सभापती महोदय, आता या 26-27 मध्ये जे बाल जन्माला येईल त्याला पोलिओचा डोस देत असतानाच त्या ठिकाणी तुझ्या डोक्यावर 93,000चं कर्ज हे देखील सर्टिफिकेट या ठिकाणी द्यावं लागेल। हे वास्तव या महाराष्ट्राचं या ठिकाणी।